देवाच्या समोर हात जोडून मग जेवायला बसा असं काही नित्यनेम देवाच्या संबंधाला नित्यनेम सांगायचा नाही. तुम्ही म्हणाल याला गरज काय? जगाच्या कल्याणात संतांच्या विरुद्ध त्यांनी सांगितलं ठीक आहे. बरं मी देवाचा एखादा खिडकीमध्ये जेव्हा तो माणूस आला, सेठजी आले, तेव्हा त्याने बघितलं कुंभार जागेवर नाही. मला पाणी प्यायला गेला असेल. 10 मिनिटांनी येऊन बघितलं तरी जागेवर नाही. म्हणजे जेवण करत असेल, पुन्हा 10 मिनिटांनी येऊन बघितलं जागेवर नाही. 10:30 वाजून गेले, पोटात कावळे ओरडू लागले. म्हणला हा कधी येईल? म्हणला जेवायची वेळ झाली. बस महात्म्याला शब्द दिलेला की कुंभाराच्या कपाळाचा गंध बघायचा आणि मग जेवण करायचं. हा नित्यनेम आहे. काय करायचं कळे ना. म्हणलं आपण त्याच्या घरी जाऊन विचारू. बाहेरून आवाज दिला आहे का कुंभाराला? कुंभारी नव्हती आतमध्ये. तिने सांगितलं का मडके आहेत का? नाही नाही म्हणले कुंभार पाहिजे. कुठे सांगा. म्हणले ते गेलेत माती आणायला गेलेत म्हणले नदीवर. त्या कुंभाराने अर्ध्या मोहरा काढल्या. म्हणले अर्ध्या तुम्हाला घ्या, बघितलं कोणाला सांगू नका म्हटले. कुंभार निघून गेला. हा विचार करू लागला कुंभाराच्या कपाळाचं गंध बघण्याचा नित्यनेम केला तर एवढा फायदा, परमात्म्याचा नित्यनेम केला तर फायदा किती.